दोघांची रिंग सेरेमनी झाल्यानंतर त्या दोघांनी मिळून गुरुजींना नमस्कार केला आणि त्यानंतर घरातील सगळ्या मोठ्यांना पण नमस्कार करून आशीर्वाद घेत होते. ते दोघं नारायणराव आणि लीलाबाई यांच्या समोर येऊन उभे राहतात. लीलाबाई तनुजाला मिठी मारतात. आज त्या खूप हॅपी होत्या कारण त्यांच्या मनासारखे झाले होते. ते दोघं त्यांना पण वाकून नमस्कार करतात. त्यानंतर दोघं फॅमिली मिळून फोटो काढतात. रिंग सेरेमनीला बरीच मोठी मोठी लोकं आलेली होती. बरेच फोटो काढून झाल्यानंतर ते सगळे जेवायला जातात. ते दोघं एकमेकांना स्वीट भरवतात आणि जेवायला सुरुवात करतात. अभिषेक तर एवढा विचारात असतो की त्याचा विश्वासच बसत नाही की त्याची रिंग सेरेमनी झाली म्हणून. बाकी दोघं फॅमिली तर आनंदाने जेवण करत असतात कारण त्यांच्या मनासारखे जे झाले होते. इकडे अभिषेकच्या मनात अजून पण तेच प्रश्न होते की ती मुलगी कोण होती. त्यांचे जेवण झाल्यानंतर तनुजाचे फ्रेंड्स त्यांच्याजवळ येतात आणि गप्पा मारत असतात. त्यांच्या गप्पांमध्ये अभिषेक कंटाळला होता पण त्याचा नाईलाज होता. तो तनुजासोबत होता पण नजर मात्र काळेशार डोळ्यावालीला शोधत होती. कोण आहेस तू? का सारखे सारखे तुझे डोळे मला दिसत आहे? तुझे डोळे बघून का तुझ्याकडे मी ओढला जातोय? का हवीशी वाटत आहे तू मला? त्याला विचारात बघून त्याचे फ्रेंड्स अभिषेक जवळ येतात. अभिषेक काय झाले? कसला एवढा विचार करतोय? तसा अभिषेक भानावर येतो. तोच दुसरा फ्रेंड्स बोलतो, काय मित्रा, आताच तनुजाच्या विचारांमध्ये गुंतलास का? आणि ते सगळे हसायला लागतात. तनुजा पण तिथेच असल्यामुळे तिला वाटत होते खरंच अभिषेक तिचा विचार करतोय. याचा तनुजाला खूप आनंद होतो. ती अभिषेकला एका साईडने मिठी मारत, अभि, खरंच तू माझा विचार करतोय का? किती भारी ना? तिचे असे जवळ येणे अभिला अजिबात आवडले नव्हते. अभिचे मित्र त्या दोघांशी बोलून निघून जातात. अभि पण दुसरीकडे जातच होता की तनुजा त्याचा हात पकडून त्याला थांबवते. अभि गोंधळून तिच्याकडे पाहत असतो. तनुजा काय झाले? तो कपाळावर आठ्या पाडत बोलतो. अभिषेक, ते मला आपल्या दोघांचा क्वालिटी टाईम हवाय. आज आपली एंगेजमेंट झाली पण आपल्या दोघांना असा एकांत मिळाला नाही. तर आपण उद्या पुन्हा भेटायचे का? म्हणजेच आपण त्या वेळेत एकमेकांना समजून घेऊ. अभिषेक पण तिच्या हातावर हात ठेवत, भेटूया. पण मी सांगेल त्या दिवशी. कारण उद्या माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे. तर मला उद्या तुला वेळ देता येणार नाही. पण तू काळजी करू नकोस. मी लवकरच तुला भेटायचा प्लॅन करेल आणि ते तुला नक्कीच आवडेल. अरे अभि पण, तनुजा बोलते. खरं तर अभिला तनुजाचा खूप राग येत होता कारण ती सारखी त्याच्या अंगाला चिपकत होती. पण सगळे असल्यामुळे तो तिला सहन करत होता. त्याच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा होता पण अभिने तिला नाही म्हटले होते म्हणून ती नाराज झाली होती. पण त्याने सांगितले होते आपण नंतर कधीतरी भेटू म्हणून हॅपी पण झाली होती. तो तिला चांगल्या प्रकारे समजावून त्याच्या मित्रांजवळ निघून जातो. एंगेजमेंट तर खूप छान झाली होती. एक एक करून पाहुणे मंडळी पण जात होती. आता फक्त दोघं फॅमिली राहिल्या होत्या. सरदेसाई फॅमिलीने देशपांडे फॅमिलीचा निरोप घेतला आणि ते घरी जायला निघाले. आता कुठे अभिला मोकळे झाल्यासारखे वाटले कारण त्याला असेच वाटत होते कधी तो तिथून बाहेर पडतोय म्हणून. एंगेजमेंटला उशीर झाल्यामुळे संध्याकाळ झाली होती. सरदेसाई फॅमिली त्यांच्या बंगलोवर येताच फ्रेश व्हायला निघून गेली. पूर्ण दिवसाच्या धावपळीत ते सगळे पण दमले होते. त्यानंतर रात्रीचे जेवण करून ते पण झोपेच्या स्वाधीन झाले. इकडे देशपांडे फॅमिली पण खूप हॅपी होत्या. त्या आनंदाने ते पण झोपेच्या स्वाधीन झाले. सरदेसाई फॅमिलीमधील सगळ्या जेंट्सने उद्या सुट्ट्या घेतल्या होत्या तेवढाच आराम म्हणून. ते सकाळी उठून चहा पीत गप्पा मारत होते. तोच अभिषेक पण फ्रेश होऊन खाली आला. सगळ्यांना हॉलमध्ये बसलेले बघून त्याला खूप छान वाटले कारण खूप दिवसानंतर सकाळी असे सगळे बसून गप्पा मारत होते. सगळेच आहे हे बघून अभि त्याच्या आई पप्पांकडे पाहत, ते मला 2 आठवड्यासाठी लंडनला जावं लागणार आहे. त्याचे पप्पा गोंधळून, असे अचानक लंडनला का जावे लागणार आहे अभि तुला? आता काल तर एंगेजमेंट झाली. तुझ्या लग्नाची पण पाहायची आहे. मग असे अचानक लंडन? आई त्याच्या शेजारी बसत, बाळा
तू 2 आठवडे लंडनला न जाता तनुजासोबत घालव ना, म्हणजे तुम्हाला दोघांना एकमेकांचा स्वभाव कळेल, एकमेकांच्या आवडीनिवडी कळतील. तनुजा तुझी होणारी बायको आणि या घरची मोठी सून आहे. तिला जाणून घ्यायचा तुला पूर्ण अधिकार आहे आणि हे सगळं सोडून तू लंडनला जायचे म्हणतोय, हे काही आम्हाला पटत नाहीये अभि. त्याचे आई पप्पा सोबतच बोलतात. अभि एक दीर्घ श्वास घेत, हो मान्य आहे, पण मला लग्न करायचे नसताना तुम्ही मला जबरदस्ती या लग्नाला तयार केले. का तर बिझनेससाठी. मला खरंच हे लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. ते तर तुम्ही सगळ्यांनी समजावले म्हणून मी तयार झालो, पण मला खरंच तनुजासोबत आता तरी लग्न करायचे नाहीये. एवढं बोलून तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. अभिच्या आई त्याच्या पप्पांना समजावत, ते मी समजावते अभिला. हो हो, समजवा तुमच्या मुलाला. एवढं बोलून त्याचे पप्पा पण त्यांच्या रूममध्ये निघून गेले. बाकी घरातील काहीही न बोलता शांत बसलेले होते. राजश्री ताईंना विचारात बघून विनोद आणि नलिनी त्यांच्या जवळ येतात. वहिनी, तुम्ही काळजी करू नका. अभिला थोडा वेळ द्या, होईल सगळं नीट. हो, वेळ तर त्याला दिलाच पाहिजे, नाहीतर त्याला असे वाटेल की आपण त्याचे जबरदस्ती लग्न करून देतोय म्हणून. नाही ताई, असे काहीही होणार नाही. आपला अभि समजदार आहे, तो घेईल समजून. हे म्हणतात तसे आपण त्याला वेळ द्यायला हवे. म्हणजे बघा, त्याला आपण विचारले तनुजासोबत लग्न, पण तर एंगेजमेंट 1 आठवड्यानंतरची डेट निघाली. मग त्याची चिडचिड होणे स्वाभाविक आहे ना. तुम्ही दोघं म्हणताय तसं आपण त्याला वेळ द्यायला हवा, म्हणजे हळूहळू तो तनुजाला समजून घेईल. काही वेळ बोलून ते पण आपापल्या रूममध्ये निघून जातात. इकडे अभि त्याच्या स्टडी रूममधून बसून विचार करत होता. त्याला आता पण राहून राहून ती मुलगी आठवत होती, म्हणजेच आपली शिवन्या. खरंच किती सुंदर डोळे होते तिचे, पण आहेच तरी ती कोण आणि किती नाजूक बाहुलीसारखी दिसत होती. मी का तुझा एवढा विचार करतोय, का तुझी आठवण आली की जीव कासावीस होतोय माझा. अभि एकटाच मनात बडबड करत होता. तो खूप विचार करत असल्यामुळे त्याचे मन पण विचलित होते आणि तो सिगारेट पेटवून ती ओढायला लागतो. राहून राहून अभिला तिचीच आठवण येत होती. का ओढला जातोय तुझ्याकडे? माझी एंगेजमेंट तनुजासोबत झाली आहे, पण मला तनुजाबद्दल कधी अशी फिलिंग आली नाही की काही वाटले नाही. आणि तू कोण? तुझे तर फक्त डोळेच पाहिले मी, तरी तुझाच विचार करतोय. असे का होते मला? तिचा विचार करत तो 2 ते 3 सिगारेट ओढतो. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो स्टडी रूममधून बाहेर आला आणि फ्रेश व्हायला गेला. फ्रेश होऊन बाहेर आला आणि सोफ्याला मागे रेलून बसला. आता पण डोळे बंद केले तर तीच दिसली त्याला. तो तिचा विचार करत होता आणि इकडे शिवण्या पण अभिचा विचार करत होती. म्हणजे तिला तनुजाचा हेवा वाटत होता की तनुजाला किती हँडसम नवरा मिळाला म्हणून. पण शिवण्याला हे कुठे माहिती होते की तनुजाचा नवरा पूर्ण एंगेजमेंटमध्ये तुलाच पाहत होता म्हणून. ती पण तिच्या बेडवर पडून नकळतपणे अभिचा विचार करत होती. अशीही ती घरात फक्त मामांसोबत बोलायची. मामी आणि तनुजा शिवण्यासोबत जास्त काही बोलायचे नाही, म्हणून ती जास्त वेळ तिच्या रूममध्येच घालवायची. तसे तर तिच्या सोबतीला मोबाईल पण नव्हता, म्हणून तिचे मन रमवण्यासाठी ती डायरीमध्ये लिहित असायची. तीच डायरी तिचं सर्व काही होते. दोघं एकमेकांचा विचार करत खिडकीजवळ येऊन उभे राहिले. रात्र झाल्यामुळे सगळीकडे अंधार पडलेला होता. आकाशात चांदण्या चमचम करत होत्या. त्यात थंडगार वारा अंगाला स्पर्श करून जात होता. दोघं वर चांदण्यांकडे पाहत विचार करत होते. का कुणास ठाऊक, पण दोघांना काहीतरी भारी फिलिंग येत होती, पण कळत नव्हती. अभि त्या चांदण्यांकडे पाहत, काळेक्षार सुंदर डोळे, नाजूक असलेली परी आहेस, तरी तू कोण? का मला तुझी सारखी आठवण येते? का मी तुझा विचार करतोय? इकडे शिवण्या पण तसाच काहीसा विचार करत होती आणि नकळत का होईना दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल आली. हसतच ते दोघं रूममध्ये आले आणि बेडवर पडून झोपेच्या स्वाधीन झाले. सकाळी सकाळी अभि जरा लवकरच उठला होता. त्याला एक गोष्ट सतावत होती आणि त्या गोष्टीबद्दल काहीही करून त्याला माहिती करून घ्यायचे होते, म्हणून त्याने त्याच्या पीए म्हणजे सचिनला बंगलोवर बोलावले होते. बॉसने एवढ्या सकाळी बोलावले म्हणून सचिन पण पळतच बंगलोवर आला आणि डायरेक्ट अभिच्या रूममध्ये गेला.
सचिन आत येताच अभिने त्याला बसायला सांगितले. बॉस, काय झाले की तुम्ही मला एवढ्या सकाळी सकाळी इथे बोलावून घेतले? अभि पण त्याच्यासमोर मला एक व्यक्तीची इन्फॉर्मेशन हवी आहे. सचिन गोंधळून कुणाची? आणि अभिला पुन्हा तिचा चेहरा आठवतो. मी तुला डिटेल्स पाठवतो, पण ही गोष्ट कुणाला कळता कामा नये. नाही कळणार बॉस. तुम्ही मला त्या व्यक्तीची डिटेल्स पाठवा आणि आजच कामाला लागतो मी. बरं, आता इथे आला आहेस तर खाली गेल्यानंतर तुला विचारतील एवढ्या सकाळी इथे कसा? तर ही फाईल घेऊन जा आणि सांग फाईल घ्यायला आलो होतो म्हणून. ओके बॉस. आणि सचिन फाईल घेऊन रूमच्या बाहेर जातच असतो की त्याच्या मोबाईलला नोटिफिकेशन येते. सचिन मोबाईल ओपन करून पाहतो आणि देशपांडे फॅमिलीची इन्फॉर्मेशन काढायची आहे असा त्याला मेसेज आलेला असतो. ते बघून सचिन गोंधळतो, पण बॉसला असे काही माहिती करून घ्यायचे आहे म्हणून तो लक्ष न देता बाहेर जात असतो. समोर कोणी नसल्यामुळे त्याला कुणी पाहत नाही. अभि पण त्याचं आवरून ऑफिसला निघून जातो, कारण त्याची खूप महत्त्वाची मीटिंग असते. आज तो कामात एवढा बिझी असतो की पाणी प्यायला पण त्याला वेळ मिळत नसतो. तसेच पुढील 7 ते 8 दिवस अभिषेक खूप बिझी होता. या 7 ते 8 दिवसात सचिन जिथून देशपांडे यांची माहिती भेटेल तिथून तो काढत होता. असंच एका संध्याकाळी अभिषेक त्याचे काम करत केबिनमध्ये बसला होता आणि त्याला सचिनचा फोन आला. तो 15 ते 20 मिनिटात ऑफिसला येतोय म्हणून सचिन अभिषेकच्या केबिनमध्ये आला. अभिषेकने दोघांसाठी कॉफी मागवून घेतली. कॉफी येताच अभिषेक सचिनकडे पाहत, मी दिलेलं काम झाले का? हो सर. आणि त्याने एक फाईल अभिषेकच्या समोर ठेवली. अभिषेकने पण ती फाईल हातात घेतली आणि ओपन करून पाहू लागला. सचिनने एकूण सगळी माहिती देशपांडे यांची काढली होती. सगळं वाचून झाल्यानंतर अभि सचिनकडे पाहत, ग्रेट सचिन सर. ते अजून एक. आणि सचिन त्याला मोबाईल काढतो आणि त्यात पण काहीतरी दाखवतो. ते बघून अभि गोंधळून सगळं काही पाहत होता. सचिन, तू खूप चांगले काम केले आहेस. तर पुढील काही दिवस तुला जिथे जायचं असेल तिथे फिरून ये. सचिनला पण खूप आनंद होतो. थँक्यू बॉस. बोलून सचिन निघून जातो. सचिन जाताच अभि त्या फाईलवरून नजर फिरवतो आणि स्माईल करत, म्हणजे ज्या दिवशी मी तिला किचनमध्ये आणि एंगेजमेंटच्या दिवशी पाहिले होते ती देशपांडेंच्या बहिणीची मुलगी आहे तर. आणि जर ती नारायण देशपांडे यांची बहिणीची मुलगी आहे तर ती घरात काम का करत होती? आणि ते पण मास्क लावून. आणि एंगेजमेंटच्या दिवशी पण मास्क आणि पूर्ण चेहऱ्यावर नेटची ओढणी का घेतली होती तिने? तिला काही झाले असेल का? तिच्या चेहऱ्याची स्किन, असे एकना अनेक प्रश्न अभिच्या मनात येत होते. तिचा विचार करत तो पुन्हा तिच्या आठवणीत बुडाला, कारण देशपांडे पण कधी तिच्याबद्दल बोलताना त्याला दिसले नव्हते की ती पण स्वतःवरून समोर आली नव्हती. ती कशी दिसते, तिचे नाव काय, सगळं काही अभिला जाणून घ्यायचे होते. काहीही म्हणा, तिचे डोळे एवढे सुंदर आहे तर ती कशी असेल? तोच त्याचा फोन वाजला आणि तो त्या सुंदर डोळ्यांच्या मुलीच्या विचारांमधून बाहेर आला. फोन हातात घेतला आणि त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या, कारण फोन तनुजाचा होता. तनुजा फोन बघून अभिने कपाळावर अंगठा घासला, कारण त्यानेच तिला ॲड्रेस पाठवला होता आणि तिथे बोलावले होते. तनुजा तर तिच्या फ्रेंड्सला घेऊन तिथे पोहोचली पण होती आणि अभिची वाट पाहत होती. अभि अजून तिथे आला नव्हता म्हणून तिने त्याला फोन केला होता. मी आलोच, एवढं अभि बोलला आणि फोन कट करून तो तिकडे जायला निघाला. खरं तर त्याला जायचे नव्हते, पण आता जर त्या सुंदर डोळ्यावालीबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तो तनुजासोबत थोडा का होईना वेळ घालवायला लागेल. काही वेळातच तो तिथे पोहोचतो. तनुजा आणि तिचे फ्रेंड्स त्याला दिसतात. तिचे फ्रेंड्स पिऊन एन्जॉय करत होते, पण तनुजा मात्र अभिची येण्याची वाट पाहत होती. समोर अभि दिसताच ती पळतच त्याच्याजवळ गेली आणि त्याला मिठी मारली. तिने अशी मिठी मारलेली त्याला अजिबात आवडले नव्हते. तो तिचे हात खाली करतो. काय हे अभि, किती उशीर, मी कधीची तुझी वाट पाहतेय. तो त्याचे हात तिच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती आहे की त्याचे हात सोडतच नव्हती. कुणाचे लक्ष नाही आहे बघून तनुजा त्याला एका ठिकाणी घेऊन आली.
तिथे तिने त्यांच्या दोघांसाठी वेगळा असा टेबल बुक केला होता. तिथे फक्त कपल्स होती, बाकी दुसरे कोणी नाही. अभि वैतागत चेअरवर बसतो आणि तनुजा पण त्याच्या समोरच्या चेअरवर बसते. दोघं शांत असतात, काहीही बोलत नाही. तोच अभि सचिनला मेसेज करतो आणि तनुजाच्या मोबाईलला नोटिफिकेशन येते. अभि हसत, बघ तुला काहीतरी मेसेज आला, ओपन करून बघ. तशी तनुजा गोंधळून अभिकडे पाहत मोबाईल ओपन करते आणि मोबाईलमधील फोटो व्हिडिओ बघून तिचे डोळे फुटबॉलसारखे मोठे होतात. ती गोंधळून अभिकडे पाहते तर अभि आरामात चेअरवर बसून हसत असतो. तनुजा त्याच्यावर ओरडत, हा काय प्रकार आहे अभि? अभि पण तिच्याजवळ आवाज चढवून, खरं तर हे मी तुला विचारायला हवे की हा काय प्रकार आहे तनुजा म्हणून, पण तू तर माझ्यावरच ओरडत आहे. आता तनुजाकडे बोलायला काहीही नव्हते. ती तर खाली मान घालून शांत बसलेली असते. पण शेवटी बोलतेच, अभि हे सगळं का? आपली एंगेजमेंट झाली आहे ना? हो झाली तर आहे, ती मोडू पण शकते, पण याने दोघं फॅमिलीचे नाव खराब होईल. मग काय करावे असे तुला वाटत आहे? तनुजा तुला वाटत असेल मला तुझ्याबद्दल माहिती नसेल तर हा तुझा गैरसमज आहे. मला तुझ्याबद्दल सगळं काही माहिती आहे. तू काय काय केले आहे. रोज रात्री तुला नवीन एक अभि. बस, तनुजा ओरडून बोलते. आता ओरडून काय होणार आहे? जे खरं आहे त्यात लपवण्यासारखे काहीही नाही आहे. त्यामुळे आता मी तुला जे काही सांगतो तू तसंच करायचं. आणि अभि बोलायला सुरुवात करतो. तो बोलत असतो, ती शांतपणे ऐकत असते. पण ती ऐकत असताना तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असतात. तिला माहिती होते आता जर अभिला मदत नाही केली तर तो तिचे व्हिडिओ नक्कीच पब्लिश करेल आणि त्यामुळे नुकसान तिचेच होणार होते. म्हणून ती जास्त विचार न करता अभिला मदत करायला तयार होते. बघूया पुढील भागात अभिने तनुजाला असे काय सांगितलेले असेल आणि तनुजा त्याची मदत करायला हो म्हटली आहे, पण खरंच त्याची मदत करेल का? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आठवणीने हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.